आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू, कोर्टात जाऊ, पण रायगडावरची वाघ्या कुत्र्याची समाधी ही हटवू देणार नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात नवं वादळ आल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या घडामोडी जर पाहिल्या तर त्या इतिहासाशी संबंधित आहेत. मग ती औरंगजेबाची कबर हटवणं असेल किंवा आता वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा असेल, पण आता सुरू असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्द्याला ओबीसी विरुद्ध मराठा समाजाचा वाद अशी किनार आहे असं बोललं जातंय. पण असं बोलण्यामागचं नेमकं कारण काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण हे औरंगजेबाच्या कबरीभोवती फिरतंय आणि या प्रकरणामुळे या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून अनेक नेत्यांची आणि राजकीय पक्षांची कोंडी होत असल्याचं पाहायला मिळालं. कारण या सगळ्या प्रकरणात हिंदुत्वाचा मुद्दा कायम ठामपणे मांडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सावध भूमिका घेतल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. ही कबर ASI संरक्षित असून त्याचं संरक्षण करणं आम्हाला क्रमप्राप्त असल्याचं फडणवीस बोलले होते. त्यानंतर नागपूरमध्ये दंगल आणि हिंसाचार सुद्धा झाला. पण या सगळ्यामध्ये सर्वात जास्त कोंडी कोणाची झाली असेल तर ती म्हणजे पुरोगामी पक्षांची असं बोललं जातंय. या सगळ्या होत असलेल्या कोंडीमुळे या मुद्द्यापासून 4 हात लांब राहण्यासाठी आणि यातून पळवाट शोधण्यासाठी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा पुढे आणला असं बोललं जातंय. वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा असल्याची आख्यायिका आहे. मराठीत वाघ्या म्हणजेच वाघासारखा असा अर्थ होतो, ज्यामुळे त्याच्या शौर्याची आणि निष्ठेची आपल्याला कल्पना करता येते. 1680 मध्ये छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर वाघ्याने आपल्या स्वामींच्या चितेवर उडी मारून स्वतःचं बलिदान दिलं अशी एक कथा सांगितली जाते. पण संभाजीराजे छत्रपती यांनी याच वाघ्याच्या समाधीचा मुद्दा मांडत वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कोणताही ऐतिहासिक संदर्भ किंवा पुरावा नाही आणि ती 31 मे 2025 पर्यंत हटवावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. आता यावरून एक मुद्दा उपस्थित केला जातोय, तो म्हणजे संभाजीराजे छत्रपतींनी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षा दिनाचाच म्हणजे 31 मेचाच अल्टिमेटम का दिला असावा आणि यावरूनच ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि इतर धनगर समाज आक्रमक झालाय. त्याचं कारण म्हणजे या समाधीची प्रत्यक्ष उभारणी ही 20व्या शतकात झाली. 1906 मध्ये इंदूरचे प्रिन्स तिसरे तुकोजीराव होळकर यांनी त्या काळी 5000 रुपये म्हणजेच आजच्या काळातले सुमारे 17 लाख रुपये दान देऊन वाघ्याच्या स्मारकासाठी निधी पुरवला होता असं सांगितलं जातं. पुढे 1936 मध्ये श्री शिवाजी रायगड स्मारक समिती आणि नरसिंह चिंतामण केळकर यांच्या नेतृत्वाखाली वाघ्याचा पुतळा छत्रपती शिवरायांच्या समाधीजवळ उभारण्यात आला. त्यामुळे या स्मारकाला ऐतिहासिक नाही तर लोकश्रद्धेचं प्रतीक सुद्धा मानलं जातं. पण आपण जर पाहिलं तर यापूर्वी 2011 मध्ये सुद्धा संभाजी ब्रिगेड या मराठा संघटनेने वाघ्याच्या पुतळ्यावर हल्ला करून तो खाली पाडला होता. कारण त्यांचा असा दावा होता की वाघ्या ही काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याचं स्मारक असणं हे अयोग्य आहे. पण नंतर तो पुतळा पुन्हा स्थापित करण्यात आला आणि यातूनच आपसुकपणे वाघ्या समाधीचा मुद्दा हा निघाला की धनगर समाज आणि मराठा समाज आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतं, ज्यांच्यात आजही पुन्हा एकदा या मुद्द्यावरून वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अर्थातच प्रिन्स तिसरे तुकोजीराव होळकर यांच्याकडून वाघ्याच्या समाधीसाठी देण्यात आलेल्या देणगीमुळे धनगर समाज या समाधीवर आपला क्लेम करताना किंवा एक प्रकारे हक्क सांगताना दिसतो आणि यामुळेच या मुद्द्यावरून दोन समाजातील तेढ किंवा वादाची तीव्रता ही वाढत जाताना दिसते. यातूनच राज्यातला जातीय वाद पुन्हा वाढतोय असंही दिसून येतंय. पण विचार करायला लावणारा मुद्दा हा आहे की जातीयवाद निर्माण होईल अशा सोंगट्या नक्की फिरवतोय तरी कोण? कारण धनगर समाज हा पारंपरिकरित्या राष्ट्रवादी पक्षाचा मतदार होता हे आपल्या सगळ्यांना माहितीये, जो पुढे जाऊन बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आता भाजपकडे वळालाय. संभाजी ब्रिगेडच्या मंचावर आपल्याला अनेकदा राष्ट्रवादीचे नेते सुद्धा पाहायला मिळतात आणि यातूनच धनगर समाज हा राष्ट्रवादीकडून भाजपकडे वळाला असं बोललं जातं. आता या सगळ्या वादातून किंवा या मुद्द्यावरून जर राजकीय लाभाचं गणित पाहिलं तर ते असं आहे की राष्ट्रवादीचा पारंपरिक मानला जाणारा धनगर मतदार हा भाजपकडे वळालाय. त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी वादात सुद्धा धनगरांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतं. कारण धनगर समाजातले नेते हे मराठ्यांकडून मागणी होत असलेल्या ओबीसी आरक्षणाला विरोध करताना दिसतायत. संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा ही मागणी लावून धरली होती. त्यामुळे वाघ्या समाधीच्या पूर्ण मुद्द्याचा जर विचार केला तर हा मुद्दा फक्त वरवर दाखवायला आहे, मात्र यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाच्या वादाची किनार आहे असं आता बोललं जातंय. आणि या सगळ्यामुळे आजच्या राजकारणात फायदा मिळवण्यासाठी इतिहासाचा होत असलेला वापर हा पुढे जाऊन राज्यासाठी आणि एकूणच राज्याच्या राजकारणासाठी घातक असल्याचं मत इतिहास संशोधक आणि इतिहास अभ्यासक हे व्यक्त करतायत. पण तुम्हाला काय वाटतं, आजच्या राजकारणात ऐतिहासिक
मुद्दे उकरून काढत फक्त स्वार्थाचं राजकारण सुरू आहे का? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा.